नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हरिपाठातील एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विराजाने या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्यो नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ज्ञानेश्वर महाराज की जय। एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला। सर्वाघट्टी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्ममुक्त झालो। ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून काय सांगत आहेत तर, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, म्हणजे जो फक्त एक हरिनाम घेतो, फक्त आणि फक्त एक हरिनामच त्याला माहीत आहे। हरिनाम हा त्याच्या मुखात आहे, त्याच्या मनात आहे, त्याच्या चिंतनात आहे, बरोबर। असा माणूस आणि त्याला दुसरं नाव कोणतंच आठवत नाही किंवा त्याला आवडत नाही किंवा तो घेत नाही, त्याला पसंत होत नाही, असा एखादा विरळाच माणूस आपल्याला भेटून सापडू शकतो। एक नाम हरी अद्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, म्हणजे खूप कठीण आहे असा माणूस शोधणे की जो फक्त आणि फक्त हरिनामालाच जाणतो किंवा हरिनामच घेतो आणि या सगळ्या सृष्टीला हरिरूप पाहतो आणि म्हणजे नाम फक्त त्याला नाम घ्यायचंच या सृष्टीमधून कळते। एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला। जेव्हा आपण आपल्या बुद्धीतील भेद, वेगवेगळे जे भेद आहेत, जीव ईश, जीव जड, जीव ईश जड, असे वेगवेगळे जे भेद आहेत, ते भेद जर आपण नाहीसे करून टाकलो, समबुद्धी घेता समान श्रीहरी आणि हरीचं फक्त हरीला प्राप्त करून घेतलो, समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला, तर आपले सर्व कष्ट हरणारा हरी होतो आणि हरी आपणास कोणत्याही परिस्थितीतून सहाय्य करण्यास तद्रूप होतो, बरोबर। आपण हरीचे, हरी आपला अशी स्थिती होते। समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला। सर्वांघटी राम देहादेही एक, सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, म्हणजे जेवढी काही चराचर आहेत यांच्या घटात यांचा मूळ जो आहे तो फक्त हरी आहे, सर्वाघटी राम आहे। असा राम व्यापक सगळ्यांमध्ये तोच भरलेला आहे, बरोबर। आपण त्या रामाचे अंश आहोत, अंश, बरोबर। जसं सूर्यप्रकाश, सूर्याची जशी किरणं असतात, खूप सारी जी किरणं सूर्याची असतात सूर्यापासून निघालेली, पण ती किरणे ही सूर्याचीच असतात, सूर्यापासून निघालेलीच असतात। त्याच प्रकारे आपण आहोत असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी। ज्ञानेश्वर महाराजांनी सूर्य आणि सूर्याच्या प्रकाश किरणांना उपमा कशाची दिलेली आहे? ह्या सूर्य आणि सूर्यप्रकाशाची उपमा आपणास आपल्या वेगवेगळ्या चराचर सृष्टीतील जीवांना दिलेली आहे आणि राम, बरोबर। या ओवीद्वारे ज्ञानेश्वर महाराजांनी
उपमा हा अलंकार साधलेला आहे. सर्वघटेरामध्ये हरे एक सूर्यप्रकाशक सहस्त्र ज्ञानदेवा चित्ते हरिपाठणे मागल्या जन्म मुक्त झालो. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तात नित्य नियमाने हरीचं नाव आहे. बरोबर, नित्य नियमाने हरिपाठ म्हणजे नित्य नियम हरीचा पाठ, हरिपाठ झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना चित्तात हरी आहे. ज्ञानदेव चित्ते हरिपाठणे मागील या जन्ममुक्त झालो. मागील या जन्ममुक्त झालो म्हणजे मागचा जन्म, पुढचा जन्म आणि आत्ताचा जन्म या सर्व तिन्ही जन्मातून मी तिन्ही प्रकारच्या जन्मातून मुक्त झालो आहे. आता मला जन्म मृत्यू नाही, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.